पुन्हा काय ग तेच तेच सांगायचं तुला? तुला परवानगी नाहीये आत यायची. अहो पण मी काही मदत करणार नाही, मी नुसती बघत उभी राहीन, मग काय हरकत आहे? कशाला? या मुंबईच्या मुलीला सूचना द्यायला? हा? असू द्या आई, तुम्ही बाहेरच थांबा. तसंही तुमच्या नजरेचा आधार पुरेसा आहे माझ्यासाठी. आणि ते कोणी अडवू शकणार नाही. ते नियमात बसेल ना काकू? तू तुझं काम कर हा? नियमांचं माझं मी बघीन. आणि तू दरवाजाच्या बाहेर जाऊन उभी राहा जा. अगं अगं आधी रॉकेल घालायचं. आता काड्यापेटीने पेटव. चूल पेटत नाहीये, मी पेटवून देते. अगं पण तू त्यात काय झालं? काही कारणाने आपण प्रतिस्पर्धी झालो, वैरी नाहीये आपण एकमेकींच्या. आणि काय ना, या घरात जन्म जाणार आहे माझा, तर चूल पेटवण्यात एक्सपर्ट झालीच पाहिजे की नाही मी? दे. काय हवंय? कढई. कढई ती तिकडे घे. काव्या, तू तुझं काम कर हा? उगाच तिच्यावर दडपण आणू नकोस. ती शोधेल तिला काय हवंय ते. काय हवंय तुला? काय शोधतेस? प्रणाली ताई, भाकरीचं पीठ. हा, मी देते. हा, तिथेच थांबायचं, अजिबात मदत करायची नाही. ती शोधेल. हो पण असू द्या, आठवलं मला. नीट भाजा, मंद आचेवर भाज. हे काय करतेस ग तू? बटाट्याची भाजी आणि भाकरी. अगं बाई, भाकरी आणि बटाट्याची भाजी का? वा 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 वा. नाही नाही, कर हो कर. अगं आमच्या पार्थला ना खूप आवडते. अगदी कर. काय डोकं चालतं याचं. कांदा, टोमॅटो, भाकरी, बटाट्याची भाजी. मला एक सांग सुभद्रे, नाही ह्या सगळ्याला पार्थ हात तरी लावेल का? डुंकून हे बघायचं नाही. लिहून देते मी तुला सुभद्रे, अगदी लिहून देते. ही तिसरी फेरी ना तुझी मुंबईवाली
नक्की हरणार. बघच तू. अगं किती वेळ नुसताच रवा भाजतेस, हात चालव ना पटापट. आणि बघ तूप घाल जरा, मोकळा होतो शिरा. काय सासूबाई तुम्हाला आत येऊन देत नाहीयेत, पण स्वतः मात्र नियम मोडतायत. पार्थला शिरा खूप आवडतो हे त्यांनीच सांगितलं नंदिनीला. मी ऐकलं आणि आणि मी मगापासून बघते नंदिनीला जे काही हवंय नको ते सगळं देत आहे. आणि आणि मी काव्याला काही द्यायला गेले ना तर मला अडवतात. ही सरळ सरळ लबाडी आहे. पार्थला शिरा आवडतो, बाकी दुसरं काही त्याला आवडत नाही. हेच जर नंदिनीला सांगून टाकल्यावर मग काय उरलं? काकी काकी मी काय म्हणते, तुम्ही आईजींना सगळं जाऊन सांगा ना. आईजी बोलवलं? हो, काय झालं? तू स्पर्धेत लबाडी करतेस असं ही म्हणते. मी आणि लबाडी? बाई 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 बाई, लबाडी हा शब्द सुद्धा मला माहिती नाही हो आईजी. काय ग सुभद्रे? अ, मी आहे ना इथे बसलेली, माझ्याकडे बोलायचं. निवाडा कोण करणार आहे? मी करणार आहे. तिच्याकडे बघून बोलायचं नाही. पार्थसाठी आंब्याचा शिरा कर असं तू नंदिनीला सांगितलं ना, कारण तुला माहितीये शिरा समोर असला की तो दुसऱ्या कशालाही हात लावत नाही. सांगितलंस का? मी सांगितलं हे कोणी सांगितलं? तू ऐकलंस मला नंदिनीशी बोलताना सुभद्रे? सांग ना. नाही पण कशाच्या जोरावर तक्रार करायला आलीस? सांग ना. आता प्रणालीचं नाव ह्यांना कसं सांगू? आईजी बघितलं ना कसे माझ्यावरती खोटे आरोप करते ते. हलक्या कानाची तू तर झालीच आहेस. लोकांच्या सांगण्यानुसार रितेशच्या बाबतीत तू नवऱ्याला फसवलंस. तुझ्या या लबाडीच्या मार्गावर अजून कोण चाललंय मला तू हे सांग. दुसरं कोण असणार आईजी? प्रणाली. तिचं शेपूट आहे ना, तर की गुलुगुलू गुलुगुलू चाललेलं असतं दोघींच. काय ग, प्रणालीने सांगितलं तुला? तिने ऐकलं? बोलव तिला, ते विचारूया आपण. न्याय निवाडा होऊन जाऊ दे. नको, तिचा काही संबंध नाही यात. मग काय आकाशवाणी झाली होती की प्रतिमेने तिला शिरा करायला सांगितला? काय ग सुभद्रे, तू अशी नव्हती ग. त्या मुलीच्या नादानी तू आता बदलली आहेस. जा जा, जरा विचार कर नीट. नंदिनीनं तिच्या हुशारीवर जिंकणार आहे. जा जा जा. चला कामाला लागा. हो आईजी. जा. अगं तू बटाट्याच्या भाजीत बीट का टाकतेस?
अगं नंदिनी, तुला काय करायचंय? तू तुझं काम कर, तिला तिचं काम करू दे. काव्य कर हं तू. बीट घाल बटाट्याच्या भाजीत. हा घाल. आई 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 काय झालं? आई भूक लागले, काहीतरी खायला दे ना. हो हो, हे बघ तुझ्यासाठीच खायला बनवतात. जरा धीर धर, देते. हॅलो. वहिनी आई आहे का? आईला फोन दे ना, मला जरा बोलायचंय तिच्याशी. मी बोलवते हा काकींना. काकी काकी. आले आले. काय ग? काकी, रितेश भाऊजींचा फोन. अगं बाई, तुम्ही आईजींना सांगितलं का? सासूबाई लबाडी करतात ते. सांगितलं ग, पण तू आता काहीच बोलू नकोस, कुठेच वाच्यता करू नकोस त्याची. बरं. मी बोलते याच्याशी. हॅलो. आई, तू टेन्शन नको घेऊस, मी ऐकलंय सगळं. अरे असं काय म्हणतोस तू? नंदिनी पार्थला आवडतो तसा आंब्याचा शिरा करते आणि हे जाऊबाईंनी सांगितलं तिला. आणि आपली काव्या भाजी भाकरी करते त्याच्यासाठी. तुला माहितीये पार्थचे आवडे तेवढे. अरे कसा खाणार आहे तो भाजी भाकरी? सांग ना मला. मला सांग, काव्याकडे फोन आहे का? नाही म्हणजे असेल तर मी तिला सांगतो दुसरं काहीतरी चटपटीत करायला. काही उपयोग नाहीये त्याचा. एकतर वेळ संपत आली आता. आणि आईजीने सगळ्यांना सक्त ताकीद दिली, माहितीये ना तुला, की कोणीही काहीही कुणाला सांगायचं नाही म्हणून. त्यांचं त्यांना करू दे मग. आणि त्यातून पार्थलाही खूप भूक लागलीये. सारखा ओरडतोय तो भूक भूक म्हणून. ठीक आहे, पण मला काव्यावर पूर्ण विश्वास आहे. फक्त आता ती या भाजी भाकरी बरोबर काय काव्यागिरी करते ते कळत नाही. खरे तू म्हणतोस ते. ती नक्कीच काहीतरी करेल. बरं, काय होतंय ना ते मी तुला कळवते. ठेवू फोन? कळ. बाय. काळे मिरे कुठे ठेवलेत? काळी मिरी बटाट्याच्या भाजीत घालायची का? घाल घाल. थांब, देते मी. इथे मसाल्याच्या डब्यातच आहे, देते. हे घे. थँक्यू. पात्रच आहे. काय करते ना हे तिचं तिलाच कळत नाही. तर अशा चुका कर. बरं नंदिनी, शिऱ्यामध्ये आंब्याच्या फोडी घालायला विसरू नकोस हं? हो, त्यासाठीच मी आंबा चिरते. बरं काव्या, तुला दालचिनी लवंग असं काही हवंय का? नाही नाही, तू झणझणीत पदार्थ करतेस ना, त्याच्यामध्ये हे घातलंस तर अजून छान लागेल म्हणून विचारतेय. करू का मदत मी? नको काकू. आणि काय ना, आईजींनी ऐकलं ना तुम्ही आम्हाला सांगता नाही असं सगळं, तर रागवतील त्या. नको तर नको, मी आपलं प्रेमाने विचारलं ग. नियम पाळलेस म्हणजे जिंकलीस असं होत नाही ना. तू हे जे काही करतेस ना, तिकडे पार ढुंकून सुद्धा बघणार नाही. वा वा, काय घमघमाट सुटलाय शिऱ्याचा. हा, छान घाल, अजून घाल थोडे काजू बदाम. बर चल, आता लवकर बाहेर घेऊन जाऊया आणि पार्थला खायला घाल. चल ये ये. किती वेळ झाला, ऐकायला येत नाही काय? भूक. अरे हो हो बाळा, जरा शांत हो. प्रणाली, बघ ना झालंय का? ये ग नंदिनी, कशाला बोलवायला येतेस? आली ही. दे. अजून 5 मिनिटं वेळ शिल्लक आहे. सुभद्रे, पार्थ, आज तू जज आहेस. म्हणजे तू ठरवणार आहेस आज कोण जिंकणार ते. हे घे पार, आंब्याचा शिरा. आंब्याचा शिरा. ए ढंकट कर ढंकट कर ढंकट कर ढंकट कर ढंकट कर.
काय ग नंदिनी, तुला कसं कळलं पार्थला आंब्याचा शिरा आवडतो? कोणी सांगितलं तर नाही ना? आईजी, अहो लहान मुलांना गोड आवडतं हे तिने बरोबर ओळखलं. हं? कमाल आहे हं तुझी नंदिनी, खरंच. हिने काय केलं? हिने भाजी भाकरी. मला नकोय, तूच खा. मला आंब्याचा शिरा आवडतो. मी आंब्याचा शिरा अख्खा संपवणार. ही जिंकली, काव्य काकी हारली. पार्थ, तिला कशाला काकी म्हणतोस? ती तुझी काकी नाहीये. मला नकोय, तू जा. मी नाही खाणार आहे ते. ठीक आहे, आता तुला नकोय आणि खायचंच नाहीये तर मग मी आणि तुझी आई खाऊ. हो ना प्रणाली ताई? हो, आपण खाऊ. हरकत नाही. मग त्याला नाहीच आवडलं तर मग आपण खाऊच. दाखवते त्याला एकदा. पिझ्झा. मला तरी वास आलाच होता. पिझ्झा पिझ्झा पिझ्झा. पिझ्झा नाही, भाकरी जा. भाकरी पिझ्झा. स्पेशल. अरे पण तुला खायचंच नाहीये ना, नकोय तुला. प्रणाली ताई आपणच खाऊ. नाही, मी एकटा खाणार, बाकी कोणालाच नाही देणार. पिझ्झा कुठून मागवलास ग हा पिझ्झा? आईजी, हे काही पौष्टिक नाहीये. तुम्ही सांगितलं होतं ना पौष्टिक पाहिजे पदार्थ म्हणून, आणि लबाडी आहे ही. चिल काकू, चिल. सॉरी, म्हणजे मला म्हणायचं होतं की शांत व्हा. अहो, आणि मी काहीही बाहेरून मागवलं नाही. तुमच्या डोळ्यासमोर सगळं घरीच तर केलंय मी. आणि ते कोणाचीही मदत न घेता. खरपूस भाकरी आणि बटाटा, ढोबळी मिरची, टोमॅटो, कांदा अशा सगळ्या भाज्या, आणि त्याच्यावर ना मस्त आंबट गोड टोमॅटोची चटणी आणि तिखट हिरवी चटणी, आणि त्याच्यावर चीज किसून टाकलं. ते काय ना, रितेशला चीज खूप आवडतं, तर त्याने काल संतोषकडून मागवलं होतं. हे माहिती होतं मला, म्हणून मग तेच वापरलं. नवऱ्याच्या आवडीचा उपयोग झाला, आणि त्यात सगळेच घटक पौष्टिक आहेत. आणि मी हे सगळं घरी बनवलंय, खरंच सांगते मी. मग कशी वाटली आयडिया? नाही, मला असं वाटलं की लहान मुलाला काही पौष्टिक खायला घालायचं असेल ना, तर घरात जे काही अवेलेबल असेल त्यातून असं चटपटीत दिसणार पण एकदम हेल्दी असं काहीतरी करावं. मस्त होता पिझ्झा. अरे अरे काव्या वहिनी, तुम्ही जिंकलात. पार्थ पिझ्झा सगळा गट्टम करून पळालाय. तू कशाला नाक खुपसतोस रे मध्ये? हा, आईजींनी निकाल जाहीर केलाय नाही ना? पदार्थ खाऊन चेहऱ्यावर जी तृप्ती दिसते ना, तीच गृहिणीला मिळालेली पावती. कळलं का? पार्थने मनापासून खाल्ला की नाही. तुम्हाला आवडो न आवडो, पार्थला आवडला ना, याच्यातच मुंबईच्या मुलींनी ही फेरी जिंकली.